नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर काउन्सिलर वंदना मिलिंद प्रचल यांनी मांडलेला एक अतिशय सुंदर विचार. एखाद्यानं तुमच्या क्षमतेवर किंवा तुमच्या यश मिळवण्यावर शंका घेतली की लगेच चिडून स्वतःला कधीच त्याच्यासमोर सिद्ध करायला जाऊच नये. स्वतःच्या कामाची पद्धत किंवा गती किंवा काम बदलू नये. आपण आपल्या पद्धतीनं काम करत राहावं. आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवावा. आपल्याला आलेल्या अनुभवाचा आणि आपण करत असलेल्या अभ्यासाचा उपयोग आपल्या कामामध्ये करावा. काम करत राहावं ते यश मिळवण्यासाठी, स्वतःला समाधान आणि आनंद मिळवण्यासाठी, कोणासमोर सिद्ध करण्यासाठी नव्हे. तुमचं कामच तुमची सिद्धता आणि योग्यता दाखवून देतं. आणि एक लक्षात ठेवायचं कायम की ज्यांना तुमच्या क्षमतांवर, योग्यतेवर विश्वास आहे ते तुमच्यावर शंका घेणारच नाहीत. मदत केली नाही तरी शांतपणे तुमचा प्रवास बघतील. पण ज्यांना विश्वासच नाही आहे अशांसमोर स्वतःला प्रूव्ह करण्यात काहीच फायदा नसतो. कारण अशी माणसं कधीच कोणाचं यश किंवा क्षमता मान्यच करत नाहीत, कारण त्यांना स्वतः पलीकडे काहीच दिसत नसतं. त्यामुळं लक्षात ठेवा, काम करायचं ते आपल्या यशासाठी, कोणासमोर स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी नाहीच. बस इतकंच. तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.